नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंडिया पोस्ट हे इंटरनॅशनली कसं शिपिंग करते आणि इंडिया पोस्टचे काही स्पेसिफिक फायदे आहेत ई कॉमर्स एक्सपोर्टसाठी, तर ते काय आहेत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूया की इंडिया पोस्ट नक्की वर्कआउट कसं करते। तर मित्रांनो, एक सिस्टीम आहे की ज्याच्या थ्रू जगातले सर्व पोस्ट असतील, इंडिया पोस्ट असेल, USPS असेल, रॉयल मेल असेल, ऑस्ट्रेलिया पोस्ट असेल, हे इंटरकनेक्टेड आहेत। फॉर एक्झाम्पल, मला काही चायनावरून मागवायचं असेल आणि मी चायनीज सेलरला सांगितलं की चायना पोस्टवरून ते तुम्ही शिप करा, तर चायना पोस्ट काय करतं मित्रांनो, सेलरपासून ती ऑर्डर घेतं, चायनातलं कस्टम क्लिअरन्स करतं आणि इंडियामध्ये ते इंटरनॅशनल शिपिंग करून आणतं। इंडियामध्ये आल्यावर मित्रांनो काय होतं, कस्टम क्लिअरन्स इंडियातला होतो आणि कस्टम क्लिअरन्स एकदा झाला तर ती ऑर्डर इंडिया पोस्टकडे हँडओव्हर होती। सिमिलरली मला एखादी ऑर्डर जेव्हा इंडियामधून इंटरनॅशनली शिप करायची असती, सपोज मला USA ला ती ऑर्डर शिप करायची आहे, तेव्हा मी इंडिया पोस्टला जेव्हा ती ऑर्डर बुक करतो तेव्हा इंडिया पोस्ट हे माझ्याजवळून ती ऑर्डर घेतं, इंडियामधलं कस्टम क्लिअरन्स करतं आणि इंटरनॅशनल शिपिंग जे आहे ते कम्प्लीट करतं। इंटरनॅशनल शिपिंग एकदा कम्प्लीट झालं तर तेव्हा ते डेस्टिनेशनच्या कस्टम क्लिअरन्समध्ये जातं आणि ते एकदा कस्टम क्लिअरन्स झालं तर रिस्पेक्टिव्ह कंट्री, म्हणजे आता USA मध्ये ऑर्डर शिप करतोय म्हटल्यावर USAचं USPS, त्या USPS कडे ती ऑर्डर हँडओव्हर होती आणि लास्ट माईलची डिलिव्हरी आहे बाहेरच्या घरापर्यंत ती USPS कॅरी आउट करतं। ह्याचे चार्जेस वगैरे जे काही सर्व असतील ते मला ऑर्डर बुकिंगच्या वेळेस द्यायचे असतील। इवन आता US मधले जे काही कस्टम क्लिअरन्सचे चार्जेस असतील ते आपण इंडिया पोस्टला ऑर्डर बुक करतानाच पे करत असतो। तर मित्रांनो, हा पार्ट होता की इंडिया पोस्ट हे US मध्ये कसं ऑर्डर डिलिव्हर करतं। तर मित्रांनो, ई कॉमर्स एक्सपोर्टसाठी जेव्हा तुम्ही इंडिया पोस्ट वापरता तेव्हा सगळ्यात मोठा तुम्हाला हा फायदा भेटतो की तुमची कनेक्टिव्हिटी, तुमचा रीच जो असतो तो बऱ्यापैकी ऑलमोस्ट सर्व कंट्रीजमध्ये पोहोचतो। इवन आता रशियावर जरी सँक्शन असतील आणि बऱ्यापैकी DHL FedEx तिथं ऑर्डर डिलिव्हर करत नसतील तरी इंडिया पोस्ट हे रशियन फेडरेशनला पण सर्व्हिस देते। अशा रेअर सिच्युएशनमध्ये पण आपण इंडिया पोस्ट यूज करू शकतो। दुसरा सर्वात मोठा फायदा असा आहे मित्रांनो की इंडिया पोस्ट ही एक गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे, त्यामुळं त्याचे रेट्स जे असतात हे बऱ्यापैकी डिस्काउंटेड असतात। त्यामुळे आपण जर चीप शिपिंग ऑप्शन एखाद्या गुड्ससाठी शोधत असेल तर इंडिया पोस्ट हा एक परफेक्ट ऑप्शन होऊ शकतो। तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पॉईंट असा आहे मित्रांनो की ज्या ब्रँडेड शिपिंग कंपनीज आहेत, फॉर एक्झाम्पल FedEx आहे, DHL आहे, Aramex आहे, ह्या काही देशांमध्ये रिमोट एरिया डिक्लेअर केलेला असतो त्यांनी। काही पोस्टल कोड्स त्या देशामधले हे रिमोट एरियामध्ये असतात, त्या पोस्टल कोडला ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी काही एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला द्यायला लागतात, कारण तिथं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी एवढी जास्त स्ट्रॉंग नसते। पण आपण जेव्हा इंडिया पोस्ट थ्रू ती ऑर्डर बुक करतो तेव्हा इंडिया पोस्ट हे त्या देशांमध्ये गेल्यावर नंतर ती ऑर्डर ही त्या लोकल पोस्टला हँडओव्हर करतात, त्यामुळे त्यांचा रीच तिथं ऑब्विसली असणार आहे, त्यामुळे तिथं आपल्याला रिमोट एरिया सरचार्ज किंवा एक्स्ट्रा काही चार्जेस द्यायला नाही लागत। ऑब्विसली रिमोट एरिया असल्यामुळं डिलिव्हरीला काही टाईम लागू शकतो, पण आपण आपला जर बायर ह्या गोष्टीसाठी रेडी असेल तर आपण कमी पैशांमध्ये त्याला ती डिलिव्हरी देऊ शकतो। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओतनं इंडिया पोस्ट इंटरनॅशनल डिलिव्हरी कसं करते आणि इंडिया पोस्टचे यूज केस सिनारिओ काय आहेत हे तुम्हाला समजलं असेल। मित्रांनो, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज ई कॉमर्स एक्सपोर्ट रिलेटेड आपण या चॅनलवर पोस्ट करत असतो। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता। जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील ई कॉमर्स एक्सपोर्ट रिलेटेड किंवा इंडिया पोस्ट रिलेटेड, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आणि जर तुम्हाला तुमचा ई कॉमर्स एक्सपोर्ट व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर एक्सपोर्ट सारथीबरोबर तुम्ही कनेक्ट करून तो तुम्ही स्टार्ट करू शकता। तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ।